हेटवणे जलबोगद्यामुळे 13 वाड्या व 4 गावांवर पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न. धरणातून तात्काळ पाणी पुरवठ्याची हरीश बेकावडे यांची मागणी. पेन तालुक्यातील हेटवणे जलबोगद्याच्या कामामुळे 13 आदिवासी वाड्या आणि 4 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कडून सुरू असलेल्या या कामामुळे बोरिंग, तलाव आणि विहिरी पूर्णपणे आटल्या असून नैसर्गिक झरे आणि नालेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ हेटवणे धरणातून धामणी मार्गे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच जलबोगद्याच्या टनेलमधून येणारे दूषित पाणी खाडीत सोडण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 12 मार्च रोजी बेकावडे यांनी याच मागण्यांसाठी आमरण उपोषणही केले होते. त्यावेळी प्रशासनानं मागण्या मान्य केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. टनेलमधील पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन उपलब्ध असूनही काम सुरू नसल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान हरीश बेकावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत त्यांना तात्काळ या कामावरून हटवण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 12 मार्च मध्ये मी उपोषण केलं तहसील ऑफिसला. त्यावेळेला 13 मार्चला 2 दिवसानंतर त्यांनी लेखी लिहून दिले की तुमचं हे जे खराब पाणी जे टनेल मधून निघते, रॉ टनेल निघते, ते 6 किलोमीटर पाईपलाईन टाकून आम्ही खाडीमध्ये सोडू. त्याचं काम अद्याप केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा म्हणून हेटवण्याची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मधून धामणी मार्गे, आंबेगाव मार्गे तुम्हाला आदिवासी वाड्या, मुंगोशी, बेलवडे, दवनसर यांना पाणी देऊ, हे सुद्धा विजिबिलिटी करून व्यवस्थितरित्या त्याचं इस्टिमेट तयार करून आम्ही तात्काळ तेही काम करू हे सांगितलं होतं आणि कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडू. जर काही धरण पेनच्या जनतेसाठी आहे, सिंचनासाठी आलं होतं, याचं सगळं पाणी मुंबईला पळवत तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. शासन म्हणून तुम्ही जरूर असाल, पण लोकांचे हाल करून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून पाणी नवी मुंबईला नेता आणि आम्हाला इथे खारेपठार 35 वर्ष तुम्ही भिकायला लावलं, तसंच आमच्या ह्या भागाला तुम्ही भिकायला लावणार. या पाण्यावर हक्क आमचा आहे, आम्हाला ते पाणी मिळालं पाहिजे आणि या बोगद्याचं काम चालू करण्यामध्ये आमची कोणती हे नाहीये. परंतु जर आमची जर व्यवस्था करत नसाल तर हा जलबोगद्याचं काम थांबवा. एक दिवस जरी जलबोगद्याचं काम थांबवलं ना, काय अवस्था होईल सिडकोला माहिती आहे. पण सिडको हात वर करते, कॉन्ट्रॅक्टरवर सगळं लोटते. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही आदेश का देत नाही? उद्याच्या उद्या होणाऱ्या मीटिंग मध्ये कॉन्ट्रॅक्टरला आदेश द्या, तुम्ही लेखी पत्र द्या की सगळं जलबोगद्याचं काम सुरू करायच्या अगोदर जी काय पाण्याची व्यवस्था आहे पाईपलाईन मध्ये हेटवणे पाहिजे पहिल्यांदा सुरू करा काम. आणि जे खराब पाणी आहे टनेल मधनं ते बाहेर काढणारं पाणी आहे, काढलेलं पाणी ते 6 किलोमीटर पाईपलाईन टाकून तुम्ही खाडीमध्ये सोडा. बाकी आम्हाला काय कळत नाही. नाहीतर यापेक्षा मोठं आंदोलन मला असं वाटतंय गावकरी आणि ग्रामस्थ किंवा सरपंच बोललेले आहेत, बाईट दिले, मी असं माझ्या कानावर आहे, मोठं आंदोलन स्वीकारू. मी तर म्हणतोय स्थानिक आमदार, खासदार यांनी जातीने लक्ष देऊन तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे. लोकांचे सेवक आहात तुम्ही. तुम्ही त्या आंदोलनात पहिल्यांदा प्रथमतः पुढे उभे राहा. नाहीतर 35 वर्ष खारेपठाला पाणी देताना आमचं आयुष्य गेलं यांचं, तसंच आयुष्य इथे जाईल. जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही, मग 13 आदिवासी वाड्यांचे काय हाल असतात डोंगरावर जाऊन बघा. उष्माघात एवढा पाणी प्यायला नाहीये. हे पाणी पोचवतात, बोलतात 1 दिवस आड पाणी येतंय, टँकर वेळेवर जात नाहीत. शेजार तहसीलदार म्हणाले आम्ही टँकरची व्यवस्था करू, प्रशासनाला कळू. परत प्रांत अधिकारी बोलतात पवार साहेब की आम्ही भूगोलचा अभ्यास करू, तर अभ्यास करून त्याला कळू. हे कधी करणार? गेले 2 वर्ष चालले, कसला अभ्यास करताय? लोकांचं जीवन इथं उद्ध्वस्त झालंय. कोणाली मध्ये घेऊ नका. प्रथमतः लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या, पहिले पाणी, पहिले तिकडून आमच्या दारात पाणी येऊ द्या, पाईपलाईन येऊ द्या हेटवण्याची, आणि खऱ्या खाडीमध्ये खराब पाणी सोडा. त्या 2 प्रमुख मागण्या करणार नसाल तर हे काम बंद करा, या शेवटचा इशारा देतो. आणि सर्वात महत्वाचं, सिडकोचे अधिकारी माझ्यावर आहेत. तो पोद्दार फोन उचलत नाही. मीटिंग मध्ये सांगतो गेले 12-15 दिवस तो मीटिंग मध्येच आहे का? घरी झोपायला जात नाही का? महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही का? आणि परवा फोन केल्यानंतर मला सांगतो माझे वडील आजारी आहेत. तुझे वडील आजारी आहेत तर तुला एवढं कळकळ लागते. आमच्या इथे पशु मेलेत, पक्षी मेलेत, हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, त्यांचे आईबाप मला पाणी मिळत नाहीये, तर आमचे आईबाप नाहीत का? सांगतो त्या पोद्दारला, त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला याच्यामध्ये घेऊ नका. त्याच्या मॅडम आहेत, चीफ एक्झिक्युटिव्हच्या मॅडम आहेत मेन, त्यांच्याकडे चार्ज द्या.
नाहीतर MD सिडकोच्या त्यांच्याकडे चार्ज आणि तात्काळ कामे मार्गी लावा. अन्यथा मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ गप्प बसणार नाही. आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगतो, शांततेच्या मार्गाने मी उपोषण केलं. मला लेखी दिलेले आहात, लेखी पत्र माझ्याकडे आहे. तुम्ही मागण्या ह्या 2 मागण्या करतो म्हणून लेखी दिलेलं पत्र आहे. जर का तुम्हाला मागण्या पुण्य करता असेल तर शांततेचा मार्ग बंद करून पुढचा मार्ग जर स्वीकारला तर सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. पोलीस अधिकाऱ्यांना पण सांगतो की आमच्यावर तुम्ही गुन्हे करण्यापेक्षा ह्यांनी आमचं तोंडचं पाणी पळवलंय, नैसर्गिक स्रोत बंद केलेत. पहिले सिडकोवर गुन्हे दाखल करा अधिकाऱ्यांवर, त्यांनी त्यामुळे हे झालंय. आणि मेगा सुद्धा जबाबदार असेल तर मेगाला काम करून देऊ नका. तुम्ही तुमच्या आमच्या लोकांची व्यवस्था करा आणि मग काम करा. आम्हाला कामाला विरोध नाहीये. आमच्या पाण्याची व्यवस्था करा, मग पुढची कामं करा. हीच शेवटचं हरीश बेकावडे म्हणून सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला मी शेवटची विनंती करतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.